गुड मॉर्निंग स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर अनिल काकोडकर यांचं दिव्यांच्या शोधामागचे दिव्य हे सायंटिस्ट थॉमस आल्वा एडिसन यांनी जे दिव्यांचा शोध लावला होता त्यावर आधारित आपण माहिती घेत होतो. जवळजवळ 2 उतारे याच्यातले झाले आहेत. आता या ठिकाणी शेवटचा उतारा आपण पाहणार आहोत. विविध प्रकारचे शोध लावणे. आपण हे पण बघितलं होतं की एडिसन आणि त्यांच्या मित्रांनी हजारो मैलांचा प्रवास करून जवळजवळ त्यांनी 6000 प्रकारचे बांबू जमा केले होते. त्या बांबूपासून त्यांनी विविध प्रकारच्या फिलामेंट्स तयार केल्या, त्यापासून उजेड करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे काम देखील सहज नव्हतं, सोपं नव्हतं. तेव्हा काय केलं पाहू या ठिकाणी आपण. तर आता पुढचा अनुभव आपण पाहणार आहोत. बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजून त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. त्यांच्या म्हणजे कोणाचे? थॉमस आल्वा एडिसनचे. माणसांनी अशा थोर वैज्ञानिकांचं आत्मचरित्र वाचलं, त्यांचे अनुभव जर आपण घेतलं तर स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी, स्वतःचं जीवन घडवण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होत असतो. त्यामुळे आपण अशा प्रकारचे पाठ चांगल्या पद्धतीने अभ्यासायला पाहिजे. त्याच्यापासून नवीन नवीन मोटिवेशन आपण घ्यायला पाहिजे. पाहू या ठिकाणी. पण अजून थॉमस आल्वा एडिसनचे समाधान होत नव्हते. मग प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना त्यांच्या मनात असताना एडिसनचे चहा, जेवण, झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्यानच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्यांच्या सहकार्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या काही इतर गाण्यांच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात करायची. बघा एडिसनचं काम. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे बघा. कोणाचं? आईन्स्टाईनचं उदाहरण दिलं होतं की ते किती व्यस्त असायचे, जेवायचं देखील भान असायचं नाही. उभ्याने 2 घास काहीतरी जेवलं, जास्त थकवा आला की असं एरीच डुलकी घ्यायची आणि सतत प्रयोग करत राहायचे. दिव्याचा शोध कसं लावता येईल सतत प्रयोग करत राहायचे. आणि अशातूनही वेळेतला वेळ काढून एखाद्या वेळेस समुद्र किनाऱ्यावर जाणे, मासेमारी करणे, एखाद्या वेळेस वेळातला वेळ काढून गाण्याच्या सिंगिंगच्या मैफिलीत मित्रांना घेऊन जाणे, हे सगळं करत होते. आणि पण हे झालं, मन फ्रेश झालं की पुन्हा प्रयोग. अशा प्रकारचे थॉमस आल्वा एडिसन की पुन्हा कामाला सुरुवातीला दिव्यांच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. सुरुवातीला आपण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पण अनुभव, एखादे काम करत असताना आपल्या डोळ्यामध्ये त्याचं पिक्चर क्लिअर झाले असते, ते काम करायला पाहतो. परंतु जेव्हा आपण यशस्वी होत नाही तेव्हा आपल्याला वाटते की आपण किती फोलपणे असा उथळ अभ्यास केला आहे. असा त्यांना प्रत्येक वेळेस अनुभव येत होता. बघू, केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यामध्ये ठेवली होती. आता त्यांची एक सवय, आपण प्रयोग काय केले, त्याच्यातून काय आपल्याला फीडबॅक मिळाला, काय आपल्याला कन्क्लुजन मिळालं, हे एका रेकॉर्ड बुकमध्ये ते नोंद करून ठेवायचे. बरोबर आहे. अशा त्यांच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकट गेला म्हणायचा, कारण यात बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्याच आहेत. या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे, मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे मला म्हणता येणार नाही. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला, हा फायदाच नाही का? बघा, 200 वह्या, कितीतरी हजारो पानं त्याने लिहून ठेवलेली आहेत. मात्र त्याच्यातल्या बहुतांश जे काही नोंदी आहेत ह्या वाया गेलेल्या, ह्या चुकीच्या ठरलेल्या आहेत. कुठल्याच निष्कर्ष किंवा काही शोध त्याच्यात न लागलेल्या. म्हणून त्याचे काही टीकाकार, कोणाचे? एडिसनचे काही टीकाकार एडिसनवर टीका करायचे. उगाच कायचा सायंटिस्ट आलाय, हजारो प्रकारच्या प्रयोग नुसतं फेल चालले त्यांचे आणि एवढ्या मोठ्या वह्या लिहून ठेवल्या, अशा टीका करायची. तेव्हा एडिसन काय म्हणायचे, होऊ द्या, माझ्या चुका होऊ द्या, माझे प्रयोग अयशस्वी होऊ द्या, मात्र
यानंतर कोणी असा प्रयोग जे करेल की त्यांना ह्या नोंदी पुन्हा चेक करायची गरज नाही, पुन्हा त्यांना हे एवढं वेळ वाया घालवायची गरज नाही. माझी वही ज्यांनी रेफरन्स बुक म्हणून वाचलं तर त्याला पुन्हा हे प्रयोग करायची गरज आहे. त्यांना ऑलरेडीच असं हे प्रयोग केल्यानंतर काय भेटेल हे मिळेल असे ते म्हणायचं आणि त्याच्यात समाधान मानायचं. पण त्यांचा मुख्य जो हेतू होता दिव्याचा शोध लावणे, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही आणि जिद्दीने त्यांनी ते प्रयोग करतच राहिले. पुन्हा बघता येईल फायदा नाही का. सतत 10 ते 12 वर्षे सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. 10 ते 12 वर्ष काळ कमी नाही, एक तप सतत प्रयोग केल्यानंतर दिव्यामध्ये मग पुढच्या काळामध्ये फिलामेंट म्हणून टंगस्टनचा धातू वापरणं चालू केलं आणि तो टंगस्टनचा धातू वापरल्याबरोबर त्यांचा प्रयोग यशस्वी झाला असं त्याला वाटलंय. बरोबर, येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण ते लोकांना माहीत कसा व्हावा. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्याची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकारांच्या आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. दिव्याचा शोध लावला. टंगस्टनचा वापर करून वाटाण्याच्या आकाराच्या दिव्यापासून तर भोपळ्याच्या आकाराच्या दिव्यापर्यंत विविध प्रकारच्या लहान मोठी रंगीबेरंगी त्यांच्या जिथं त्याच्या घराच्या परिसरामध्ये जागा मिळेल तिथे त्यांनी ते दिवे लावले होते. त्या दिव्याचं एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनच मांडलं होतं. विविध प्रकारच्या रंगाचे, विविध प्रकारच्या आकारांचे ते दिवे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं. आणि जे जे कोणी भेटायला येईल त्यांना तो पहिल्या दिव्यांचा आविष्कार दिसेल आणि त्यांचा प्रयोग सर्वदूर पसरेल, सगळ्यांना माहीत होऊन जाईल त्या टंगस्टनच्या बाबतीत. बरोबर आहे. गच्चीवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे त्याने वाटाण्यापासून ते भोपळ्याच्या आकारापर्यंतच्या विविध आकाराचे रंगाचे दिवे लावले होते. तो दिवस कोणता होता बघा, 21 ऑक्टोबर 1879. लक्षात ठेवायला पाहिजे अशा दिव्यांचा पहिला आविष्कार 21 ऑक्टोबर 1879. 21 ऑक्टोबर 1879 या तारखेत त्यांना दिव्यांचा शोध लागला. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावचे गाव लोटले. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली आणि मग त्यांचा जो कार्यक्रम त्यांनी बघितला, दिव्यांचे काही लोकांनी ते प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं की खरोखर याने आविष्कार केला, याने शोध लावला. ते दिवाळीच्या पिरियडमध्ये विविध प्रकारचे न्यूजपेपर असतात, त्याच्यातून ते संपूर्ण जगभर त्याची माहिती पसरली की एडिसनने दिव्यांचा आविष्कार केला म्हणून. आणि ती बातमी जगभर पसरली आणि थॉमस अल्वा एडिसन एक फार मोठे वैज्ञानिक झाले, सायंटिस्ट झाले त्या दिवशी. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्यांच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. 21 ऑक्टोबर 1929ला 50 वर्षाच्या नंतर त्यांच्या दिव्याला नाही का 50 वर्ष म्हणजे त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. पूर्ण अमेरिकेमध्ये विविध प्रकारचे दिवे लावून मोठ्या दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव त्यांनी साजरा केला. कोणाच्या नावाने? डॉक्टर थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावाने. बरोबर, महोत्सव साजरा केला. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकीटही प्रसिद्ध आणि अमेरिकेचा जो पोस्ट खाता आहे, पोस्टल डिपार्टमेंट, त्यांनी त्या पोस्टवर एका दिव्यांचं चित्र देखील टाकलं होतं की त्याचं प्रतीक म्हणून 50 वर्ष दिव्यांचा शोध लावून झाले. संपूर्ण जगाला फार मोठी एक देणगी, उजेडाची देणगी थॉमस अल्वा एडिसननं दिली. त्या स्मरणार्थ त्यांनी पोस्ट तिकिटावर त्यांनी नाही का दिव्यांची चित्र छापली होती आणि मोठा उत्सव साजरा केला आणि आम्ही एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने पोस्ट खात्याने दिव्यांची चित्र असणारी तिकीटही प्रसिद्ध केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्यांच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. मग अनेक प्रकारचे टीकाकार होते एडिसनवर, ते लिहायचे, एडिसनवर टीका करायचे, पण त्यांना कळून चुकलं की खरोखर हा एडिसन एवढा जिद्दी होता, त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला होता. ते यशस्वी प्रयोगातून त्यांनी संपूर्ण जगाला सांगितलं की किती अपयश आले तरी मी माझ्या यशासाठी मी जे प्रयत्न केला ते आता माझे अपयश सगळे मी विसरून गेलो आणि मी एक आविष्कार करून ज्या संपूर्ण जगाला उजेड देऊ शकलो, हे त्यांचा मोठा अभिमान वाटला त्यांना. आणि त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले की इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही.
पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी ते पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा होता. ते म्हणत आहे की मी का तुमच्यासारख्या खूप बुद्धिमान नव्हतो, पण माझ्या चिकाटीमुळे माझ्या जिद्दीमुळे माझ्या वारंवार केलेल्या प्रयोगामुळे मी आज यशस्वी झालो, असे ते सगळ्या जनतेला ठणकावून सांगतात. कोण? थॉमस अल्वा एडिसन. आणि त्याने 1% बुद्धिमत्तेचा सांगितलाय, 99% भाग माझ्या जिद्दीचा होता असं या ठिकाणी. तर मित्र हो, जगात अशक्य काहीच नाही आहे. आपण एक फार मोठी म्हण आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. म्हणजे माणसांनी प्रयत्न करायला पाहिजे. यश त्यांचं एक ना एक दिवस मिळणारच असते, आहे की नाही. अजून एक म्हणतात की प्रयत्ने वाळूचे कणही रगडता तेल गळे. म्हणजे रेतूमधून सुद्धा तेल तयार करण्याची क्षमता माणसामध्ये माणसाने प्रयत्न करत असायला पाहिजे. सतत अभ्यास करायला पाहिजे, सतत वाचन करायला पाहिजे, सतत लिखाणकाम करायला पाहिजे. दैनंदिन दररोज आपल्यातली प्रगती आपण वाढवायला पाहिजे क्रमाक्रमाने. तर स्वाभाविक आपण जगामध्ये बुद्धिमान होऊ. आपल्याला पाहिजे ती स्टेटस, पाहिजे तो मानसन्मान मिळेल. आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर काहीही शक्य होणार नाही. त्यामुळे सतत वाचन, सतत मनन, चिंतन, अध्ययन, अभ्यास, व्यायाम, व्यवस्थित जेवण, ह्या सगळ्या गोष्टी माणसाने करायला पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याला देखील सोबतच जपायला पाहिजे. धन्यवाद.